हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज सकाळ सकाळी मस्त चुलीवरचं पाणी तापवलं, आंघोळ वगैरे करून घेतली. मस्त ऊन पडलेलं होतं, गरम गरम तरी गरम पाण्याने आंघोळ केली मी. मग काय नाश्ता वगैरे केला. मग म्हणलो नवीन खरेदी केलेले परफ्यूम मारून बघावं. मस्त वास होता, बेलविटाचे परफ्यूम होते. मग काय नंतर दुपारी डायरेक्ट जेवायलाच घेतलं. तर गाईज, आज आहे ना, आज आपला जो घरामागचा गोठा आहे ना, तिथं आपल्याला आज कुलूप उघडायचं होतं. ह्यामध्ये आहे ना माझी 7 वर्ष जुनी सायकल आहे, 7 वर्ष जुनी. आज आहे ना पहिला आहे ना, म्हणजे आम्ही आहे ना जेव्हा स्विफ्ट घेतली ना तेव्हा इथं आहे ना पार्किंग केलं होतं. त्याच्या आधी इथे एक गाय होती, म्हणजे गोठा होता हा. गोठा म्हणजे आता ज्यांना कळणार त्यांना कळणार आहे गोठा म्हणजे काय असतं. पहिलं आम्ही इथं बैल वगैरे बांधायचो नाही का, पहिलं सगळं होतं इथं. आता काय, आता नाही काय. आता आपण हे ओपन करू. फायनली आपण उघडलेलं आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही. फायनली उघडलेलं आहे आपलं गोठा. बघा, हाच तो पिंजरा ज्यामध्ये ना आपलं कुत्रं आहे ना, आधी आहे ना बारीक होतं तेव्हा आम्ही त्याला ह्याच्यात ठेवायचो. आणि हे स्विफ्टचे टायर वगैरे आहेत. आधी आपण स्विफ्ट आहे ना भावानं इथं लावायचो, इथं असायची आपली स्विफ्ट. पण आहे ना विषय कसा आला, उंदरांनी वगैरे ते लय नुकसानी केली, त्यामुळे आता नाही ते लावित. हे बघा जुनी पेटी, ही घरात होती पण त्या दिवशी आणली गोट्यात. हे बघा, 7 वर्ष जुनी सायकल. हीच ती सायकल ज्या सायकलीवर मी आधी दिवस काढले ते, म्हणजे बारीक होतं तवा. चांगलं वाटतं आता इथं, लय दिवसात आलं म्हणलं व्हिडिओ पण काढावं एक. ही जी लाकडं आहे ना, ही आपण सगळी शेतातून आणलेली आहे, सगळी म्हणजे सगळी. का तर आहे ना, सकाळी तुम्हाला दाखवलं चूल वगैरे पेटवायला लागते. गावाकडे आहे गाईच, आपण गावाकडे राहतो त्यामुळं या सगळ्या गोष्टी होतच राहतात. खाट वगैरे पण आहे वरती, हे बघा. खाट पण खूप जुनी आहे, आमचे आजोबा वगैरे होते तेव्हाची खाट आहे, लय जुनं आहे. आणि हे ड्रम त्या दिवशी आणले आम्ही, तिकडनं आपलं बंगल्याचं काम चालू आहे ना, तिकडं होते हे ड्रम. हा, आणि हा एक ड्रम तिकडनं आणलंय गाईचं सगळं. हे बघा, सायकलचं ब्रँड बघा कुठला होता. मस्त सायकल होती, मस्त. पण आता तिला रिपेअर करायची म्हणल्यावर खूप खर्च आहे. पण आजकाल काय कोण सायकल फिरत नाही गाईज, सगळ्यांकडे सगळ्या गाड्या वगैरे सगळं आलेलं आहे. हे बघा, हे जुनं कपाट. हे कपाट आहे ना आधी आपल्या घरात होतं, टीव्ही युनिट वगैरे सगळं होतं त्याला. आता काचा वगैरे त्याच्या काढून टाकल्या. ही जी नेट त्या दिवशी मी आणली, काच तिकडं साईडवर लागत होती बंगल्यावरती आपल्या. बऱ्याच वस्तू ठेवलेल्या आहेत, जुने दरवाजे वगैरे, बरंच काय काय आहेत. पहिले आपण स्विफ्ट आहे ना आपली, ती आपण इथं इथं लावायचो स्विफ्ट. पण आहे ना काही कारणामुळे आहे ना, म्हणजे उंदीर वगैरे यायचे इकडनं वरून वगैरे. आता खूप कचरा आलाय, जाळ्या वगैरे लागलेल्या आहेत, लय घाण झाली आता. आता नाही म्हणजे एवढं. आधी इकडं बसायला बिसायला होतं, इथं बैल वगैरे बांधायचो, चांगला होता गोठा. हे गोसाई बाबाचं मंदिर आहे, देवाचंच मंदिर, त्यांची समाधी आहे मंदिरात. मस्त आहे मंदिर. पण पण ते आता हा रोड जेव्हा होईन ना, अख्खा रोड गाईज, तेव्हा ते मंदिर चांगलं म्हणजे व्यवस्थित बांधते ना, अजून गाववाले बांधते होईन हळूहळू. प्रोटीनचे डबे पडलेत बघा, दादाचे प्रोटीनचे डबे आहेत, बॅग वगैरे पडलेत. हा जो पिंजरा आहे ना, हा आपल्याला आहे ना काढायचा आहे. मी पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच दाखवेन तुम्हाला. आपल्याला कुत्रा नाही तर पोपट आणायचंय, नवीन खरेदी करून टाकायची. ते पोती वगैरे शेतातली वस्तू पण आहेत, शेतातल्या पण काही वस्तू होत्या इथं. चला जाऊ आता. बघा ऊन बघा कसलं लागतंय, एवढं घाण ऊन लागत होतं ना. हे पण चमकत होतं गाईच, हे सगळं चमकत होतं बघा. आणि उन्हामुळे ना माझा फोन पण सगळा तापला होता. हे हे जे ड्रमला मी हात वगैरे लावतोय ना, हे पण सगळं तापलेलं होतं. सगळं म्हणजे पूर्ण गरम झालं होतं सगळं सगळं, कारण ऊनच तेवढं होतं गाईच. ऊन धुराळा सगळं मिक्स, लय ऊन लागत होतं आज, लय म्हणजे लय. तर गाईज, त्या दिवशी आपण जो शेतावरून जो हरभरा आणलेला होता, त्याचा आज आपल्याला हरभरा दाणे वेगळे आणि ना पाला, त्याच्यावरचा पाला पाचोळा वेगळा करायचा होता. तर मग काय लागलो का आम्हाला, मी पण, पप्पा आणि मम्मी ते पण करत होते, आणि मी पण त्यांना जरा मदत करू लागत होतो. नंतर सगळं घेतलं झाकून, म्हणलो रात्रभर नको उघडं ठेवायला काहीच, कारण की इकडं कुत्री वगैरे लय फिरतात. मग म्हणलं आज तर सेमीफायनलची मॅच आहे, मॅच तर आज बघायलाच पाहिजे. भावानं तुम्ही पण बघा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि सपोर्ट करा. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.